Co-powered by Techno. निर्णय होईल आणि सुरुवातीपासून सकारात्मक समन्वयाने सगळं चालू आहे. फॉर्म्युला समोर येतोय की 160 जागा भाजप, 80 ते 85 जागा आपल्या आणि अजित पवार गटाला 60 ते 65 जागा. काय आम्ही विचारत नाही की किती ठरलं, पण जे होईल ते समन्वयाने, संमतीने आणि कुठलाही जे तुम्हाला वाटते तसं काही नाही. खऱ्या अर्थाने सकारात्मक झाली. बैठक सकारात्मक झाली आहे. लवकरच आपल्याला निर्णय झालेला दिसेल. साहेब, आज खरं तर जे एन्काउंटर झालेले आहे त्यामुळे आरोप प्रत्यारोप होत आहे. विशेषतः आपल्यावरती आरोप झालेले आहेत की जनता एन्काउंटर करेल शिंदेचा आहे का, शिंदेचा एन्काउंटर करेल. खरं म्हणजे मी एकच सांगतो, अशा वृत्तीचे जे लोक आहेत, ज्यांनी लहान मुलींचा लैंगिक अत्याचार केला, लहान छोट्या बच्चूवर, अशा प्रकारच्या आरोपींना फाशी द्या, तात्काळ फाशी द्या, ताबडतोब फाशी द्या म्हणून रेल रोको केला, आंदोलनं केली. सर्व विरोधी पक्ष तात्काळ फाशी द्या म्हणून सांगत होता आणि तोच विरोधी पक्ष आता आरोपीची बाजू घेतोय. आज दुर्दैवाची बाब आहे. खरं म्हणजे जनता उघड्या डोळ्याने पाहते आहे. म्हणजे मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार हा विरोधी पक्ष करतो आहे आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मी कालही म्हणालो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने त्यांची झोप उडवलेली आहे आणि म्हणून या अशा अतिशय संवेदनशील प्रकरणामध्ये अशा प्रकारचे आरोप करणं, या आरोपाला ही जनता बरोबर योग्य वेळी उत्तर देईल आणि यांची जागा दाखवेल, एवढंच सांगतो. विरोधकांचे म्हणजे हे दुटप्पी भूमिका आहे ना. एकदा फाशी द्या म्हणून सांगताय, ताबडतोब म्हणजे याला शासन करा आणि दुसरीकडे अशा प्रकारचं हे करून त्या ज्या मुलीच्याबद्दल ज्या पालक जे आहेत आणि जो आक्रोश होता त्याबद्दल कुठलाही विचार न करता फक्त राजकारण करायचं. हे राजकारण करणाऱ्यांना ही जनता जी आहे, महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि बरोबर त्यांचा हिशोब करायचा. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.